नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच संदर्भातील या महत्त्वपूर्ण अशा कोर्समध्ये, ज्यामध्ये मी प्रियंका राठोड तुमचं हार्दिक स्वागत करते। या कोर्समध्ये आपण डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच याची पूर्ण माहिती घेणार असून हा आपल्याला कुठे कुठे वापरात येतो, त्याचबरोबर याचा वापर करून आपण बरेचसे स्पर्धा परीक्षेमध्ये आपले स्कोर हे कसे वाढवू शकतो। जसे की सीटेट एक्झाम असेल, टीईटी एक्झाम असेल, टेट एक्झाम असेल किंवा कुठल्याही सरळ सेवा, रेल्वे, पोलीस भरती अशा बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचा वापर करीत असता। आणि ह्या डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचचा वापर करताना आपल्याला नेमकं कशा स्वरूपाचे प्रश्न येतात हे सोडवण्यासाठी हा कोर्स तुम्हाला अत्यंत उपयुक्त असा ठरणार आहे। चला तर मग पहिले आपण डायरेक्ट स्पीच म्हणजे काय हे समजून घेऊया। जेव्हा आपल्याला एखाद्या व्यक्तीचं बोलणं जसेच्या तसं त्यामध्ये काहीही न बदल करता सांगायचं असेल, तेव्हा त्याला आपण डायरेक्ट स्पीच असं म्हणतो। आता बघा, यामध्ये प्रत्यक्ष कथन हे एकेरी किंवा दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आपण मांडित असतो। जसं की इथं विधान जे दिलंय ते तुम्ही पाहू शकता। शी सेज कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा आय एम लिटिल बिट नर्वस। तर या वाक्यामध्ये आपल्याला कळालं की ती जी व्यक्ती आहे ती सांगते, तर ही जी व्यक्ती आहे ती तिचं बोलणं प्रकट करत आहे, म्हणून ही या वाक्याची स्पीकर आहे, हे एक लक्षात ठेवा। त्यानंतर ती पुढे काय म्हणते, शी सेज आय एम अ लिटिल बिट नर्वस, म्हणजे तिने तिचं विधान सांगितलंय, तिला काय वाटतंय, आणि ह्या दुहेरी अवतरण चिन्हामध्ये तिचं जे वाक्य आहे म्हणजे तिला जे वाटतं ते तिनं सांगितलंय, आणि ते विधान जे आहे हेच प्रत्यक्ष कथन आहे किंवा ह्यालाच आपण डायरेक्ट स्पीच असं म्हणत असतो। आता आपण इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय समजून घेऊया। जेव्हा एखाद्या व्यक्तीचं बोललेलं आपण त्याचं ऐकून जसेच्या तसं न सांगता त्याच्यामध्ये ठराविक स्वरूपात आपल्या भाषेमध्ये बदल करतो, तेव्हा त्याला आपण अप्रत्यक्ष कथन किंवा इनडायरेक्ट स्पीच असं म्हणत असतो। इनडायरेक्ट स्पीच असं म्हणत असतो, ठीक आहे। बघा इथं विधान दिलंय, शी सेज दॅट शी इज अ लिटिल बिट नर्वस। पहिल्या वाक्यामध्ये तिनं जे बोललेलं आहे तिच्या तोंडातलं वाक्य आपण जशाच्या तसं सांगितलं, पण दुसऱ्या वाक्यामध्ये आपण त्याचं विधान सांगताना तिच्या शब्दात जसंच्या तसं न सांगता आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये बदल करून आपण सांगितलेलं आहे। अशा स्वरूपामध्ये अप्रत्यक्ष कथन करताना किंवा इनडायरेक्ट स्पीच करताना आपण डायरेक्ट स्पीच मधल्या दोन स्वतंत्र वाक्य जे असतात, जसं की शी सेज आय एम लिटिल बिट नर्वस, हे जे दोन स्वतंत्र वाक्य होते त्याचं आपण मिळून एक वाक्य तयार केलं। यामध्ये आपण एक कनेक्टिव्ह सुद्धा वापरला, जसं आपल्याला वाक्याचा प्रकार असेल त्याच्यानुसार हा कनेक्टिव्ह आपण वापरत असतो। आता या वाक्याचे प्रकार कोणकोणते आहेत किंवा त्याच्यानुसार कोणकोणते कनेक्टिव्ह तुम्ही वापरायला पाहिजे याबद्दल आपण माहिती पुढे तर घेणारच आहोत। सध्या एवढं लक्षात ठेवा की वाक्याच्या प्रकारानुसार आपण कनेक्टिव्ह्ज हे वापरत असतो। डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना आपल्याला अवतरण चिन्ह हे काढणं अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात घ्या। कारण अवतरण चिन्ह आपण काढलो तरच आपण डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करीत आहोत किंवा ते इनडायरेक्ट स्पीच आहे हे लक्षात येईल तुम्हाला। डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना आपण काही गोष्टींमध्ये बदल करतो, ते बदल प्रत्येक वाक्याला लागू होतात। जसे की मग वाक्याचे प्रकार कोणताही असो त्याच्यानुसार इंट्रोडक्टरी व्हर्ब किंवा रिपोर्टिंग व्हर्ब असतो। त्यानंतर कनेक्टिव्ह आपण वापरतो, जसं की इथे कनेक्टिव्ह वापरलं, कनेक्टिव्ह मध्ये बदल। त्यानंतर टेन्स मध्ये बदल, जसं इथे दिलंय आपल्याला सेज मध्येच दिलंय, पण आपल्याला जसं तसं इथं टेन्स घ्यावं लागलं, पण ते टेन्सेस मध्ये कसा बदल होतो ते पण बदल आपल्याला लक्षात घ्यावे लागतात। त्यानंतर प्रोनाउन मध्ये बदल, जसं की इथे आय होतं पण याचं आपण शी केलं, तर इथे काय केलं आपण प्रोनाउन मध्ये चेंज केला। त्यानंतर चेंज इन पॉइंटर वर्ब्स और किंवा ॲडव्हर्ब ऑफ टाइम अँड प्लेस किंवा डेमॉन्स्ट्रेटिव्ह, जर दिस असेल तर दॅट किंवा दीज असेल तर दोज, असा जे बदल करतो त्याच्यासाठी आपण हे वापरत असतो। आता बघा, तुम्हाला वेगवेगळे सेंटेन्सचे टाइप्स माहित असतील तर तुम्ही परत एकदा लक्षात करा। काइंड ऑफ सेंटेन्स मध्ये आपण वेगवेगळे सेंटेन्स टाइप आहेत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। त्याच्यात पहिला टाइप आपल्याला माहिती आहे जो की आपण स्टेटमेंट म्हणतो। स्टेटमेंट जर असेल किंवा विधान जर केलेलं असेल फक्त, तर स्टेटमेंट मध्ये तुम्ही रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून काय वापरणार, हे जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे ते तुम्ही काय वापरणार, रिपोर्टिंग व्हर्ब स्टेटमेंट मध्ये
तर ते असणार तुमचं से किंवा स्टेट किंवा टेल किंवा रिमार्क किंवा ॲडमिट असे तुमचे रिपोर्टिंग व्हर्ब असतील किंवा सजेस्ट पण असू शकतं. ठीक आहे, सजेस्ट. ओके, तर इथपर्यंत तुम्ही आलात. आता आपण जर व्हर्बल कोणतं व्हर्बल किंवा WH क्वेश्चन्स जर आपण अभ्यास करतोय तर WH क्वेश्चन्स आपण कशाला म्हणतो की ज्याची सुरुवात WH म्हणजे वर्डने होते, व्हॉट, व्हेन, हाऊ असे. आणि व्हर्बल क्वेश्चन असे असतात की ज्याचं उत्तर तुम्ही येस नो टाईपमध्ये देत असता. याच्यासाठी जो रिपोर्टिंग व्हर्ब आहे तो काय वापरतो आपण, आस्क किंवा मग इन्क्वायर किंवा मग वॉन्ट टू नो असे वापरत असतो. ठीक आहे. त्यानंतर कमांड करत असाल तुम्ही, कमांड म्हणजेच तुम्ही आज्ञा देत असाल तर त्यासाठी तुम्ही रिपोर्टिंग व्हर्ब कोणकोणते वापरता, तर टेल, ऑर्डर किंवा इन्स्ट्रक्ट असे वापरत असता. हे लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर जर रिक्वेस्ट तुम्ही करत असाल किंवा विनंती करत असाल पुढच्या व्यक्तीला तर त्याच्यासाठी सुद्धा आपण काय काय वापरतो, आस्क, रिक्वेस्ट, रिपोर्टिंग व्हर्ब म्हणून अर्ज, बेग किंवा ॲडवाइस असं आपण वापरत असतो. ठीक आहे. त्यानंतर जर एक्सक्लेमेशन असेल, काय असेल, एक्सक्लेमेशन असेल किंवा उद्गारार्थी असेल तर तिथे तुम्ही काय वापरता, एक्सक्लेम, जसे की एक्सक्लेम शब्द असतो किंवा रिमार्क हा रिपोर्टिंग व्हर्ब वापरलेला असतो किंवा वंडर असा शब्द असतो. ठीक आहे. त्यानंतर आपण काही कनेक्टिव्ज वापरत असतो. कनेक्टिव्ज पण आपण जाणून घेऊया. यूज ऑफ कनेक्टिव्ज. कनेक्टिव्ज आपण कसे वापरतो बघा. कनेक्टिव्ज मध्ये कोणते कोणते असतात, जर स्टेटमेंट असेल जसं की आताच मी म्हटलं तुम्हाला विधानार्थी असेल तर त्याच्यात कनेक्टिव्ह आपण दॅट वापरतो. कनेक्टिव्ह कोणता, हा, हे दोन वाक्य जोडण्यासाठी आपण कनेक्टिव्ह जे वापरतो ते दॅट वापरतो. आता लक्ष देऊन बघा. दुसरं जर असेल तुमचं यस नो टाईप, कोणता आहे, यस नो टाईप क्वेश्चन असेल तर त्याच्यासाठी तुम्ही कनेक्टिव्ह इफ किंवा व्हेदर हे वापरता. इफ किंवा व्हेदर हे वापरता. त्यानंतर थर्ड आहे समजा तुमचं WH क्वेश्चन्स. WH क्वेश्चन्स जर असतील तर त्याच्यासाठी आपण कनेक्टिव्ज वापरतो WH वर्ड. जसे की WH इन्स्ट्रक्शन मध्ये जे दिलंय तुम्हाला, जर व्हॉट दिलेलं असेल तर व्हॉटच घ्यायचं, हाऊ दिलेलं असेल तर हाऊस घ्यायचं, व्हेन दिलेलं असेल तर व्हेन याचाच वापर करायचा. त्यानंतर जर तुम्हाला कमांड दिलेली असेल किंवा मग तुम्हाला रिक्वेस्ट केलेली असेल तर त्यासाठी तुम्ही कनेक्टिव्ज काय वापरणार, त्यासाठी तुम्ही कनेक्टिव्ज टू हे वापरणार. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला एक्सक्लेमेशन दिलेलं असेल, काय दिलेलं असेल, एक्सक्लेमेशन दिलेलं असेल तर त्यासाठी कनेक्टिव्ह तुम्ही दॅट हे वापरणार. काय वापरणार, दॅट हे कनेक्टिव्ह वापरणार. आता प्रोनाउन मध्ये पण आपण काही बदल करतो कारण हे पण शिकणं गरजेचं आहे तुम्हाला. चेंज इन प्रोनाउन्स. तर प्रोनाउन्स मध्ये म्हणजे आपण सर्वनामामध्ये कोणकोणते बदल करतो, तर जर आपल्याला आय, यू, वी आणि यू दिलेलं असेल तर ते आपल्याला ज्या पद्धतीने दिलेलं असेल, जर ती व्यक्ती दिलेली व्यक्ती पुरुष असेल तर ही, मग जर स्त्री असेल तर आपण शी मध्ये बदल करतो. जर मग त्या व्यक्तींच्या ग्रुप म्हणजे वी म्हणजे जास्त लोकांसाठी दिले, यू हे जर फक्त वैयक्तिक एकासाठी दिलेलं असेल तर ही किंवा शी वापरणार तिथे जो व्यक्ती आहे त्याच्यानुसार. पण तो जर ग्रुपसाठी वापरलेला असेल तर आपल्याला दे वापर करावा लागणार. आता बघा अजून जर तुम्हाला ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून दिलेले असतील जसे की मी, यू, अस आणि यू असे डायरेक्ट स्पीच मध्ये दिलेलं असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये करताना तुम्ही त्यांचा बदल हिम और हर करणार. जसं ती व्यक्ती दिलेली आहे, जर पुरुष दिलेला असेल तर हिम, स्त्री असेल तर हर आणि जास्त व्यक्तींसाठी दिलेलं असेल तर देम असं वापर करणार. आता पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज तुम्हाला आठवतात का बघा. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह्ज आपण शिकलेले आहोत. पॉझेसिव्ह म्हणजेच काय, तर मालकी हक्क दाखवणारे विशेषण.
तर मालकी हक्क दाखवणारे विशेषण तुम्हाला आठवायला पाहिजेत, जसे की माय, युअर, आवर, युअर असे, युअर असे. तर आता याचं इनडायरेक्ट स्पीच करताना तुम्हाला बदल करावा लागेल. हिज किंवा हर, जसं विधान दिलंय आपल्याला तसं, आणि देअर, युअरचं देअर, युअर अवरचं देअर होणार. जर आता पॉझेसिव्ह प्रोनाउन्स असतील, आता पॉझेसिव्ह आपण ऍडजेक्टिव्ह पाहिले, पॉझेसिव्ह प्रोनाउन जर दिलेले असतील तुम्हाला, तर पॉझेसिव्ह प्रोनाउन कोणते कोणते येणार? माइन, युअर्स, अजून काय येणार? आवर्स, अजून पुढे युअर्स असे. याचं इनडायरेक्ट करताना तुम्ही चेंज काय करणार? हिज और हर्स और देअर्स. ठीक आहे, थोडंसं तुम्हाला हे फास्ट होईल, पण कसं आहे पुढे तुम्हाला एक्झाम्पल थ्रू आपण सांगतोय, तर तुम्हाला कशाचा काय चेंज होतो हे लक्षात येणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने चेंज होतो हे सुद्धा लक्षात येणं फार गरजेचं आहे. त्यानंतर टेन्समध्ये पण काही प्रमाणात बदल होतो. तो कसा बघा, खूप सोपं आहे. जर तुम्हाला दिलेल्या विधानामध्ये ॲम, इज किंवा आर याचा वापर केलेला असेल, तर त्याचे इनडायरेक्ट करताना तुम्ही वॉज किंवा वेअर असं करा. जर तुम्हाला वॉज किंवा वेअर असं दिलेलं असेल डायरेक्ट स्पीचमध्ये, तर त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना हॅड बीन असं तुम्हाला करायचंय. जर तुम्हाला हॅव किंवा हॅज असं दिलेलं असेल, तर त्याचं भूतकाळी रूप काय होतो? हॅड होतो. तसं तुम्हाला चेंज करायचंय. जर आता तुम्हाला दिलेलं विधान हे सिंपल प्रेझेंटमध्ये असेल, जे तुम्हाला दिलेलं विधान आहे डायरेक्ट स्पीचमध्ये, तो जर सिंपल प्रेझेंटमध्ये असेल, तर त्याचा बदल कसा करायचा? मग खूप सोपं आहे. सिंपल पास्ट टेन्समध्ये चेंज करायचा. आता बघा, जर तुम्हाला कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये दिलेलं विधान असेल, कंटिन्युअस प्रेझेंटमध्ये, तर त्याचं चेंज करताना तुम्ही कशात करणार? कंटिन्युअस पास्टमध्ये. जे दिलंय त्याचंच पास्टमध्ये करायचं. खूप सोपं आहे. परफेक्ट प्रेझेंट दिलेलं असेल, परफेक्ट प्रेझेंटचं विधान दिलेलं असेल, तर त्याचं चेंज काय करणार तुम्ही? परफेक्ट पास्टमध्ये. कशात? परफेक्ट पास्टमध्ये त्याचं चेंज तुम्हाला करायचं. आता बघा, अजून एक सांगते तुम्हाला. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर तुम्ही काय चेंज करणार विचार करा. परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल, परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स असेल, तर तुम्ही काय बदल करणार? खूप सोपं आहे. ह्या प्रेझेंटचंच पास्ट करणार, म्हणजेच परफेक्ट कंटिन्युअस पास्ट. बरोबर, असा बदल करायचा आपल्याला. आता समजा तुम्हाला दिलेलं विधान सिंपल पास्ट मध्ये दिलेलं असेल डायरेक्ट स्पीच मधलं, तर त्याचं चेंज तुम्ही काय करणार? पास्ट परफेक्ट मध्ये. आता बघा, दुसरं बघा, जर तुम्हाला कंटिन्युअस पास्ट मध्ये दिलेलं विधान असेल, तर त्याचं तुम्ही काय करणार? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये चेंज करणार. आलं लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर परफेक्ट पास्ट मध्ये दिलेलं विधान असेल आपल्याला, परफेक्ट पास्ट मध्ये, तर त्याचं चेंज काय करणार? नो चेंज करणार, कारण परफेक्ट पास्टचा आपण चेंज करू शकत नाही. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण अजून काही माहिती घेऊया. जसं की आपण डायरेक्ट स्पीच मध्ये आपल्याला जर काही वर्ड दिले, तर त्याचा आपण चेंज कशामध्ये करायचं? इनडायरेक्ट स्पीच करताना. जसं की जर तुम्हाला शाल हा जो तुम्हाला वर्ब वापरलेला असेल, तर त्याचं तुम्ही चेंज काय करणार? शुड म्हणून करणार. ठीक आहे. त्यानंतर विल जर दिलेला असेल, तर त्याचं इनडायरेक्ट करताना तुम्ही काय करणार? वुड करणार. बरोबर, हे सगळं तुम्हाला लिहून घ्यायचं सोबत सोबत. कॅन जर दिलेला असेल, तर त्याचा बदल तुम्ही करणार कुड मध्ये. जर तुम्हाला मे हा जर दिलेला असेल, तर त्याचा बदल करणार तुम्ही माइट मध्ये. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला मस्ट हा शब्द दिलेला असेल, तर त्याचा बदल तुम्ही मस्ट किंवा हॅड टू मध्ये करणार. त्यानंतर जर तुम्हाला दिलेला असेल नीड नॉट,
तर त्याचा बदल आपल्याला परत नीड, नॉट असंच करायचं आहे. जर आपल्याला डेअर, नॉट दिलं तर तुम्ही काय बदल करणार इनडायरेक्ट स्पीच मध्ये? डेअर, नॉट असंच. आता बघा, जर तुम्हाला युज्ड टू दिलेलं असेल, युज्ड टू, तर त्याचा बदल तुम्ही काय करणार? युज्ड टू मध्येच करणार. ठीक आहे. त्यानंतर अजून काही आहेत, जसं की एम टू असेल तर एम टू किंवा इज टू, किंवा तुम्हाला दिलेलं असेल एम टू, इज टू किंवा आर गोइंग टू असं दिलेलं असेल तर तुम्ही त्याचा काय बदल करणार विचार करा. वॉज और वेअर गोइंग टू असं चेंज करणार. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्हाला शॅल, हॅव टू असं दिलेलं असेल तर चेंज काय करणार तुम्ही? शुड हॅव टू असे. ठीक आहे. अशा पद्धतीने अजून बघा, एम किंवा इज किंवा आर लाईकली टू असेल तर याचा चेंज तुम्ही काय करणार? वॉज किंवा वेअर किंवा लाईकली टू असा चेंज तुम्हाला करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण काही काइंड ऑफ सेंटेन्स आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे बदल करतो, टेन्समध्ये आपण कसा बदल करायला पाहिजे, अशा बाबींची माहिती घेतली. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण अजून म्हणजे आपल्याला जे पॉइंटर वर्ड्स आहेत ते चेंज करताना कोणत्या कोणत्या वर्ड्सला आपण कशा कशात चेंज करायचं, तर याबद्दल सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. जसं की तुम्हाला दिलेला वर्ड असेल धिस, काय दिलाय? धिस हा वर्ड दिला तर त्याचं काय चेंज करणार तुम्ही? तर धिसचं काय करणार? दॅट. करेक्ट.